नमस्कार मित्रांनो, भारताचाच भाग असलेला अंदमान निकोबार बेट आणि त्या बेटाजवळ एक रहस्यमय बेट ज्याचं नाव नॉर्थ सेंटिनल बेट. याच बेटावर 26 वर्षीय अमेरिकन ख्रिश्चन मिशनरी जॉन चाऊ जाण्याचा प्रयत्न करतो, तोही अनधिकृतपणे यासाठी कारण या बेटावर जाण्याची परवानगी कुणालाही नाही. याचं कारण म्हणजे तिथे राहत असलेली सेंटिनलीज जमात, जिच्या आजच्या जगाशी काहीही संबंध नाही. आणि याच जमातीत आपल्या ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्यासाठी जॉन या बेटावर जातो. सुरुवातीला जॉन तिथल्या जवळच्या एका स्थानिक बेटावर जातो आणि तिथल्या स्थानिक मच्छीमाराला जवळपास $355 म्हणजेच 25,000ची लाच देतो आणि त्याला त्या बेटावर घेऊन जाण्यासाठी तयार करतो. 14 नोव्हेंबर 2018 रात्रीची वेळ. हे दोघंही त्या मच्छीमाराच्या बोटीने त्या बेटाच्या दिशेने जाण्याला सुरुवात करतात. जॉन त्याच्यासोबत तो काही भेटवस्तू त्या सेंटनीज लोकांसाठी नेतो, ज्यात फुटबॉल, काही मासे, बायबल आणि एक त्याची छोटी नाव. 15 नोव्हेंबरच्या सकाळी हे दोघेही जण त्या बेटाच्या जवळ पोहोचतात. जॉन त्या मच्छीमाराला दूरवरच थांबायला सांगतो आणि आपल्या छोट्या नावेने त्या बेटावर जातो. आणि त्या बेटावर उतरल्यानंतर जॉन जंगलाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच वेळेस 2 सेंटिनल जमातीमधील व्यक्ती त्याच्या दिशेने येताना त्याला दिसतात. त्यांना पाहून जॉन थांबतो आणि जॉन त्यांना म्हणतो की हाय, आय एम जॉन, मी तुमच्यावर प्रेम करतो आणि जीससही तुमच्यावर प्रेम करतात. पण सेंटिनल जमातीतील ते व्यक्ती जॉनवर धनुष्यबाणाच्या साह्याने हल्ला करण्याच्या तयारीत असतात. हे पाहून जॉन घाबरतो आणि मागे फिरतो. पण जॉन एवढ्यावरच थांबत नाही. तो दुसऱ्यांदा पुन्हा प्रयत्न करतो बेटाच्या दुसऱ्या साईडला. जॉन यावेळेस त्याने सोबत आणलेला भेटवस्तू त्यांना देण्याचा प्रयत्न करतो. पण या वेळेसही त्या जमातीमधील व्यक्ती जॉनवर हल्ला करण्याच्या तयारीत असतात. एक बाण चुकून जॉनच्या हातात असलेल्या बायबलला जाऊन लागतो. सुदैवाने जॉन यातून वाचतो. जॉन याही वेळेस घाबरतो आणि पुन्हा मागे फिरतो. 2 प्रयत्न, पण दोघेही वेळेस जॉनवर हल्ला होतो. एवढं पाहूनही जॉन हार मानत नाहीत. जॉन तिसऱ्यांदा या बेटावर जाण्याचा प्रयत्न करतो. पण यावेळेस जॉन गेला तो परत कधी आलाच नाही, कारण त्या सेंटिनल जमातीतील व्यक्तींनी धनुष्यबाणाच्या साह्याने जॉनचा बळी घेतला होता. दूरवर उभा राहत असलेला तो मच्छीमार जॉनचा मृतदेह त्या बेटावर पाहत असतो. मित्रांनो, कोण आहे ती लोक? का त्यांनी जॉनचा बळी घेतला? का इथे जाण्यास कुणालाही परवानगी नाही? पाहूयात आजच्या व्हिडिओ. तर हे बेट जर तुम्हाला माहिती असेल तर बंगालच्या खाडीत अंदमान निकोबार बेट आणि त्या बेटाची असलेल्या राजधानी पोर्ट ब्लेअर, त्या पोर्ट ब्लेअर पासून अगदी 50 किलोमीटर अंतरावर तुम्हाला हे सेंटिनल बेट त्या ठिकाणी दिसेल. 2018 मध्ये जॉन चाऊ ज्याप्रमाणे व्हिजिट करतो आणि मारला जातो, पण त्या आधी अशा कितीतरी भेटी किंवा त्या ठिकाणी व्हिजिट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. म्हणजे अगदी ब्रिटिश काळापासून आपण त्या ठिकाणी भेट घेण्याचा प्रयत्न करतोय. वर्ष 1771 एक ब्रिटिश अधिकारी जॉन चिली एका जहाजातून जात असतात. त्यांच्या म्हणण्यानुसार ते ज्या वेळेस या बेटाजवळून जातात त्यावेळेस त्यांना या बेटामधून काही लाईट्स किंवा काही दिवे त्यांना चकाकताना दिसत असतात. पुढे जाऊन 1857 मध्ये एक ब्रिटिश मालवाहू जहाज ज्या वेळेस या बेटाजवळून जातं त्यावेळेस या बेटाजवळ ते क्रॅश होतं, त्याचा अपघात होतो आणि या जहाजामधून जवळपास 106 प्रवासी प्रवास करत होते. ज्या वेळेस हे जहाज त्या ठिकाणी क्रॅश होतो त्यामध्ये बसलेल्या प्रवाशांवर या सेंटिनलीज लोकांकडून बाणांच्या साह्याने हल्ला करण्यात होतो आणि पहिली वेळ होती त्यांच्याशी झालेल्या संपर्काची. पण सुदैवाने ब्रिटिश इंडियन रॉयल नेव्ही कडून हेलिकॉप्टरच्या साह्याने त्यांना वाचवण्यात यश येतं. नंतर 1880 मध्ये एक ब्रिटिश अधिकारी मॉरिस विडाल पोर्टमॅन या ठिकाणी त्यांच्यावर अभ्यास करण्यासाठी, त्या जमातीबद्दल त्यांच्या चालीरीतींविषयी माहिती घेण्यासाठी या ठिकाणी भेट घेण्याचं ठरवतात आणि ते त्या बेटावर जातातही. ज्यावेळेस ते या बेटावर जातात त्यांना एक वृद्ध दाम्पत्य आणि 4 लहान मुलं दिसत असतात आणि या सेंटिनलीज लोकांचं अपहरण करण्याचं ते ठरवतात. आणि मग ते वृद्ध दाम्पत्य आणि त्या 4 मुलांना अपहरण करून पोर्ट ब्लेअर या ठिकाणी त्यांना नेण्यात येतं. पण काही दिवसांनी त्या वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू होतो आणि मग ब्रिटिश अधिकाऱ्याला त्या 4 मुलांवर दया येते आणि त्यांना काही भेटवस्तू देऊन त्यांना तो त्या बेटावर परत जाऊन सोडतो. आणि ही पहिली वेळ होती ज्यावेळेस सेंटिनलीज लोकांनी बाहेरच्या जगाशी संपर्क साधला होता. पण त्यांच्यात असलेल्या रोगप्रतिकार शक्तीमुळे ते बाहेरच्या जगाशी बाहेरच्या वातावरणाशी प्रतिकार करू शकले नाहीत आणि म्हणून कदाचित त्या वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाला असावा. पुढे भारताच्या स्वातंत्र्यानंतर 1967 मध्ये भारताचे अँथ्रोपोलॉजिस्ट
TN पंडित म्हणजेच त्रिलोकनाथ पंडित यांच्या टीमकडून या बेटावर व्हिजिट करण्याचं ठरवलं जातं. त्रिलोकनाथ पंडित आणि त्यांची टीम या बेटावर ज्या वेळेस जातात त्यावेळेस त्यांच्यासोबत काही आर्मीचे अधिकारी, काही सायंटिस्ट आणि काही इतर लोक ही सर्व टीम मिळून या बेटावर जातात. पण ज्या वेळेस ते या बेटावर जातात त्यांना कुठलाही मनुष्य त्या ठिकाणी दिसत नाहीत. म्हणूनच ते त्यांनी सोबत आणलेल्या भेटवस्तू ते त्या बेटावरच ठेवतात आणि निघून जातात. कदाचित एवढे लोक पाहून आणि त्यांना घाबरून कदाचित त्या सेंटनीज लोकांनी जंगलात पळ काढला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येते. पुढे 1974 मध्ये त्रिलोकनाथ पंडित पुन्हा व्हिजिट करतात, पण यावेळेस ते एका डॉक्युमेंटरी फिल्मच्या टीमचे सदस्य असतात आणि ज्या वेळेस ही पूर्ण टीम त्या ठिकाणी डॉक्युमेंटरी शूट करण्यासाठी त्या बेटावर जाते त्यावेळेस ते आणलेले आपले भेटवस्तू त्या किनाऱ्यावर जाऊन ठेवतात आणि दूरवर जाऊन थांबतात निरीक्षण करण्यासाठी. थोड्याच वेळात काही सेंटिनलीज हातात धनुष्यबाण घेऊन ते त्यांच्या दिशेने धावून येताना त्यांना दिसत असतात. भेटवस्तू न घेता किंवा त्यांना हात न लावता ही सेंटिनलीज लोक बाणांच्या साह्याने त्या पूर्ण टीमवर हल्ला करायला सुरुवात करतात आणि त्यापैकी एक बाण जाऊन त्या डॉक्युमेंटरी शूट करणाऱ्या डायरेक्टरला जाऊन लागतो. पूर्ण टीम माघारी परत फिरते. 1981 मध्ये एक घटना घडते. एक मालवाहू जहाज MV प्राइमरोज ज्याला बांगलादेश ते ऑस्ट्रेलिया असा प्रवास त्या जहाजाला करायचा आहे, पण समुद्रात आलेल्या वादळामुळे हे जहाज त्या बेटाजवळ जातं आणि त्या बेटाजवळ या जहाजाचा अपघात होतो आणि ज्या वेळेस हे जहाज त्या बेटाजवळ अपघात अवस्थेत पडलेलं असतं त्याच वेळेस सेंटिनरीज लोकांकडून पुन्हा हल्ला करण्यात येतो. पण समुद्रात असलेल्या वादळामुळे सेंटिनरीज लोक त्या जहाजापर्यंत किंवा त्या क्रू मेंबर पर्यंत ते पोहोचू शकत नव्हते, म्हणून त्या चालक आणि क्रू मेंबरचा जीव हा वाचून राहिलेला होता आणि त्या शिपमध्ये असलेल्या रेडिओवरून ते मदतीसाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात. पुढे काही दिवसांनी ज्यावेळेस वादळ शांत होतं त्यावेळेस इंडियन ऑइल रिसर्च ONGC यांच्याद्वारे हेलिकॉप्टर थ्रू त्यांना वाचवण्यात यश येतं. आजही ते प्राइमरोज नावाचं जहाज तुम्ही गुगल मॅपवर सर्च करून त्याच बेटावर त्याच ठिकाणी पाहू शकता. या सर्व झालेल्या भेटींमध्ये तुम्हाला समजेल ज्याही वेळेस भेट झाली किंवा भेट घेण्याचा प्रयत्न केला गेलाय सेंटिनरीज लोकांकडून हल्ला करण्यात आला होता. पण वर्ष 1991 या इतरांपेक्षा वेगळं होतं, कारण यावेळेस एका टीम कडून या ठिकाणी व्हिजिट केली जाते आणि या टीम मध्ये एक मेंबर असतात ज्यांचं नाव मधुमाला चट्टोपाध्याय. हे एक अँथ्रोपोलॉजिस्ट होते आणि हे पहिल्यांदा या ठिकाणी व्हिजिट करणार होते. 4 जानेवारी 1991 सकाळची 8 वाजले होते. यांची पूर्ण टीम त्या बेटाच्या दिशेने जाण्याचं ठरवतात आणि आपला प्रवास सुरू करतात. बेटाच्या जसजसे जवळ जात असतात तशी त्यांच्या मनातली भीती वाढत जाते, कारण यावेळेस जेव्हाही भेटी झाल्यात झालेले हल्ले त्यांना पूर्णपणे माहीत होते. बेटाजवळ गेल्यानंतर त्यांना 3 झोपड्या त्या ठिकाणी त्या बेटावर दिसत असतात, पण कुणी मनुष्य त्यांना त्या ठिकाणी दिसत नाही. पण दूरवर अंतरावर पाहिलं की एका ठिकाणाहून त्यांना धूर येताना दिसतो. मग ती पूर्ण टीम ज्या ठिकाणी धूर निघतोय त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतात आणि त्या ठिकाणी ते ज्या वेळेस जातात त्यावेळेस काही सेंटिनलीज जंगलामध्ये असलेल्या झाडांच्या मागं त्यांना लपलेले दिसत असतात. तेही धनुष्यबाण घेऊन त्यांच्यावर हल्ला करण्याच्या तयारीस त्यांना दिसत असतात. टीम हे पाहून पूर्णपणे घाबरून जातात. आता संपर्क साधणार कसा किंवा त्यांच्याशी बोलायला सुरुवात करणार कशी हे प्रत्येकाच्या मनात होतं. पण जवळच आपण आणलेल्या भेटवस्तूंमधून ते नारळ ते पाण्यात टाकायला सुरुवात करतात आणि हे पाहून ते सेंटिनलीज मधील काही लोक त्यांच्या दिशेने धावून येतात, पण हल्ला करण्यासाठी नव्हे तर ते पाण्यात टाकलेले नारळ घेण्यासाठी. आणि हा एक चमत्कारच होता. पाहून सर्व चकितही होतात, कारण की यावेळेस कुठलाही हल्ला या सेंटिनलीज लोकांकडून करण्यात आला नव्हता आणि अशा रीतीने एवढ्या वर्षांपासून जो संपर्क साधण्याचा प्रयत्न आपण करत होतो तो या वर्षी या टीमने करून दाखवला होता. एक मैत्रीपूर्ण संपर्क या सेंटिनलीज लोकांशी साधण्यात यश आलं होतं. पुढे हे आणलेले नारळ पाण्यात टाकत जातात आणि सेंटिनलीज लोक ते नारळ घेत राहतात. काही वेळानंतर मधुबाला आणि त्यांच्या टीम मधील काही मेंबर ठरवतात की आपण बोटीतून खाली उतरून पाण्यात जाण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे.
आणि ते धाडस करतात मधुबाला आणि त्यांच्या टीम मधील काही मेंबर कमरे एवढा पाण्यात उतरतात. पाण्यात उतरून त्यांना ते भेटवस्तू देत असतात. अशा रीतीने पहिला मैत्रीपूर्ण संपर्क साधण्यात आपण त्यात यश मिळवलेलं असतं. पुढे दुसऱ्या दिवशी मधुबाला पुन्हा व्हिजिट करतात आणि पुन्हा ते आणलेले नारळ त्यांना भेटवस्तू म्हणून देण्यात व्यस्त असतात. दूरवर किनाऱ्यावर असलेला एक सेंटिनल जमातीमधील व्यक्ती बाणांच्या साह्याने त्यांच्या दिशेने हल्ला करण्याच्या तयारीत असतो. पण त्याच वेळेस त्या जमातीमधील एक स्त्री त्या व्यक्तीला आपल्या हाताने ढकलून त्या ठिकाणी त्याला थांबवते. म्हणजेच तिच्या म्हणण्यानुसार यांच्यावर तू हल्ला करू नकोस किंवा यांना मारू नकोस अशी ती कदाचित म्हणत असावी. आणि कुठलाही हल्ला त्या वेळेसही मधुबाला यांच्या टीमवर केला गेला जात नाही. कदाचित अशी शक्यता वर्तवली जाते यावेळेस एक महिला यांच्या टीम मध्ये असल्यामुळं या टीमवर हल्ला झाला नसावा. कारण या वेळेस कुणी या ठिकाणी व्हिजिट करण्याचा प्रयत्न केला गेलाय किंवा कुठल्याही टीमने या ठिकाणी व्हिजिट करण्याचा प्रयत्न केला त्या टीमवर हल्ला करण्यात आला. कारण की त्या टीम मध्ये कुणी लेडीज व्यक्ती म्हणून तिथं त्या टीम मध्ये उपस्थित नव्हतं. पण यावेळेस कदाचित मधुबाला एक लेडीज होत्या आणि त्यांच्यामुळे या टीमवर हल्ला केला गेला नसावा अशी शक्यता वर्तवण्यात येते. पुढे एका महिन्यानंतर त्रिलोकनाथ पंडित आणि मधुबाला हे एका टीमने त्या ठिकाणी पुन्हा व्हिजिट करतात आणि पुन्हा सेंटनीज लोकांकडून कुठल्याही प्रकारचा हल्ला पाहायला आपल्याला मिळत नाही. पण पुढे जाऊन 1997 मध्ये भारतीय सरकार या ठिकाणी जाण्यास पूर्णपणे बंदी घालते. कारण त्यानंतर ज्याही वेळेस या ठिकाणी भेट घेण्याचा प्रयत्न केला गेलाय सेंटनीज लोकांकडून हल्ला पाहण्यास मिळालाय आणि बाहेरील लोकांच्या संपर्कांमुळे कदाचित यांच्यात रोगराई पसरून यांचा मृत्यू होऊ शकतो किंवा यांच्या जमातीचा नाश होऊ शकतो अशी भीती असल्यामुळं भारतीय सरकार या ठिकाणी जाण्यास बंदी घालते. 2004 मध्ये हिंद महासागरात भूकंप होतो आणि त्या भूकंपामुळे सुनामी येतो आणि या सुनामीचा तडाखा या सेंटिनल बेटालाही बसतो. म्हणूनच या बेटावरील व्यक्तींची पाहणी करण्यासाठी भारत सरकार काही दिवसांनी एक हेलिकॉप्टर या बेटावर पाठवते. ज्यावेळेस हे हेलिकॉप्टर त्या ठिकाणी जातं त्या हेलिकॉप्टरवर बाणांच्या साह्याने वर्षाव करण्यात येतो. त्याच वेळेस त्या हेलिकॉप्टर मध्ये बसलेल्या अधिकाऱ्यांना समजतं की आमच्यावर हल्ले होत आहे ना म्हणजे या ठिकाणी ही लोक सुरक्षित आहेत, या ठिकाणी कुठली काही पाण्याची गरज नाही आणि ते त्या ठिकाणाहून परत जातात. पण 2006 मध्ये मासेमारी करणारे सुंदर राज आणि पंडित तिवारी चुकून मासेमारी करताना या बेटाजवळ पोहोचून जातात. पण या दोघांनाही या सेंटनीज लोकांकडून मारण्यात येतं. त्या दोघांची हत्या त्या लोकांकडून केली जाते. मित्रांनो, हे सर्व पाहून या सर्व अभ्यास केल्यानंतर किंवा या भेटी पाहून तुम्हाला समजलं असेल की या लोकांचा आज जगांशी काही एक संपर्क नाही किंवा त्यांनी स्वतःहून कधी प्रयत्नही केला नाही आजच्या जगाशी संपर्क साधण्याचा. यांना शेती काय असते हे अजूनही माहिती नाही. हे अजूनही शिकारी करून जंगलात असलेल्या फळ खाऊन मासेमारी करून आपला उदरनिर्वाह आपले अन्नाची भूक भागवत असतात. यांची भाषा आजही एक रहस्य आहे. यांची भाषा आजपर्यंत कोणालाही समजू शकली नाही. काहींच्या म्हणण्यानुसार या जमातीला अशाच रीतीने अलिप्त राहू दिलेलं बरं. कारण जर त्यांच्या बाहेरच्या लोकांशी संपर्क आला तर कदाचित त्यांच्यात त्या बाहेरील रोगांचा संपर्क येऊन त्यांची जमात नाहीशी होऊ शकते, त्यांचा मृत्यू होऊ शकतो. कारण आजची रोग प्रतिकार शक्ती ती त्यांच्यात अजूनही नाही. म्हणून त्यांच्याशी संपर्क न साधण्याचा किंवा त्यांना अलिप्त राहू देण्यातच त्यांचंही भलंच आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.